वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना आज घडली आहे। चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली आहे। अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झालेत, तसेच 15हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत। सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास जळगाव ते वसई जाणारी बस व ट्रक यांच्यात हा अपघात राहुड घाटात घडला होता। या अपघातात एका लहान बालकाचाही समावेश आहे। अपघातानंतर स्थानिक व पोलिसांनी मदतकार्य करून जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे। अपघाताच्या ठिकाणी चांदवड सोमाटोल कंपनी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे मलमपट्टीच होत असून दुसरे कुठलेही उपचार होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या घटनेची माहिती होताच नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली। मृतांच्या वारसदारांना शासन नियमाप्रमाणे योग्य ती भरपाई दिली जाणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय। यावेळी मालेगाव येथील अप्पर पोलीस निरीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपाध्यक्ष महाजन तसेच पोलीस महामार्ग येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी अपघातग्रस्तांना मदत केली। काय माहिती मिळाली आपल्याला? आज सकाळी वसई जळगाव वसई अशी महामंडळाची बस निघालेली होती आणि सगळे जवळपास 9च्या सुमारास चांदवड शहरामध्येच जवळच मोठा भीषण अपघात झाला। एक ट्रकला ओव्हरटेक करत असताना पुन्हा ट्रकने गाडी मध्ये घातली आणि मग डिवायडर आणि एस टी दोघांमध्ये त्या ठिकाणी घासली गेली आणि ॲक्सिडेंट झाला। त्यात एस टीतले जवळपास 50 प्रवासी बसमध्ये होते आणि सर्वच इंजर्ड झालेले आहेत। जवळपास ते गंभीर आहेत, काही किरकोळ दुखापत झालेली आहे। 4 जे प्रवासी होते ते या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत आणि अजूनही 2 ते 3 पेशंट हे गंभीर आजारी आहेत। त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं की मालेगावला आहे, ते खाजगी रुग्णालयामध्ये आहे। पण 4 कॅज्युअल्टी 4 डेथ या अपघातामध्ये झालेल्या आहेत। तर मी या ठिकाणी येऊन पाहणी केली। सकाळपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची प्रांत तहसीलदार डॉक्टर सगळे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। सर्वांचे त्या ठिकाणी सुश्रूषा होते आहे। पण जे सिरियस आहेत त्यांना इथून चांदवडला थोडं मालेगावला ठेवलेलं आहे आणि खाजगीमध्येही आहे। त्याचे उपचार सुरू आहेत। अजूनही काही गरज असेल तर ह्या सेंटरला पाठवण्यासाठी आपण त्यासाठी पाठवतो। जवळपास या महिन्यामध्ये 5 ते 6 अपघात झाले। मोठ्या अपघातापैकी 2 गोष्टी दर्शवल्या होत्या। एक म्हणजे वाहन चालकाचा वेग जास्त असतो, बसची संख्या ही मोठ्या प्रमाणात मोठे मी आता ड्रायव्हर विचारलं की आपल्या समोर या ठिकाणी मी आपल्या समोर त्यांना विचारलं ते म्हणजे ट्रक चालली होती तिला ओव्हरटेक करत होतो आणि ट्रकने अचानक पुन्हा गाडी उजव्या बाजूला त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे एका बाजूला डिवायडर होतं, एका बाजूला ट्रक होती। म्हणजे दुर्लक्षामुळे जे झालेलं आहे। म्हणजे तिथे किती हळू का जोर नसेल हा विषय नाही आहे, पण एकदा साईड दिल्यावर किंवा त्याचं लक्ष नसेल आणि जागा असेल स्पेस असेल आणि म्हणून बसवाल्यांनी तिथे ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला आणि ट्रकने पुन्हा गाडी राईट साईडला वळवली, त्यामुळे डिवायडर आणि ट्रकच्या मध्ये ती गाडी घासली गेली आणि त्यात हा दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। आणि खरोखर तशी दुर्दैवी घटना आहे की 4 प्रवासी त्यामध्ये तर दगावलेले आहेत। तर अजूनही सिरियस आहेत, गंभीर आजारी आहेत, त्याच्यावर उपचार करण्याची सुरू आहे। एसटी खूप जुन्या झाल्या आहेत कारण की अपघाताचं प्रमाण वाढले आहे। आता नाशिक जिल्ह्यामध्येही खूप अपघात झाले। 3 दिवसापूर्वी एक बस आग पण झाली होती। तर बस जी आहे ते जुनाट झाले, त्यामुळे अपघातांची संख्या वाढली। आजची परिस्थिती फक्त मी आपल्याला पुन्हा सांगेल की ट्रकच्या चालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला आहे। त्यांनी साईड दिल्यावर किंवा जागा असताना सुद्धा बस जर त्याला ओव्हरटेक करते आणि तो पुन्हा पूर्ण गाडी दाबून म्हणजे ती डिवायडर आणि बसच्या मध्येच ती बस ट्रकच्या आणि डिवायडरच्या मध्येच ती बस दाबली गेलेली आहे। त्यात हा अपघात झालेला आहे। त्यामुळे बस जुनी नवीनचा हा विषय नाही, पण असेल आपण म्हणत असंही असेल कदाचित काही गाड्या जुन्याही असतील, नव्या पण गाड्या येत आहेत आलेल्या आहेत ताफ्यामध्ये, पण तो ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे ट्रकच्या हा अपघात दरवर्षी झालेला या ठिकाणी दिसतो आहे। या अपघातात भविष्यात नाही तो वाहन चालकांना ट्रकचा आता लोडेड ट्रकचा म्हणता येईल स्पीड किती असेल
किंवा बसही भरलेली होती, तिथे ट्रक एकदम इथे म्हणजे मला नाही वाटत की फार 100च्या स्पीडने बस चालली असेल का काय असेल, आता चौकशात तीच कळेल. परंतु ट्रक ड्रायव्हर जो होता त्याच्या दुर्लक्षामुळे त्यांनी मागे असं बघितलंच नाही की अर्ध्यापर्यंत बस आलेली आहे, त्यांनी डायरेक्ट राईट साईडला पुन्हा ते आपलं स्टेअरिंग फिरवलं आणि त्यामुळे तिकडनं डिवायडर इकडनं ट्रक असा सँडविच अगदी त्याला म्हणतो तसं या बसचं झालेलं आहे आणि त्यामुळे अपघात घडलेला आहे. अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. एस टी महामंडळाची गाडी असेल तर त्यावर नियम आहे, ठरलेला आहे 10 लाख रुपये मृतांना त्या ठिकाणी सरकार दिले जातात. जे गंभीर जखमी आहेत त्याच्यावर मला शुश्रूषा करावी लागणार आहे, हातपाय गमावलेला आहे किंवा कमोड डिसेबल झाले तर त्यांना 5 लाख रुपये दिले जातात. अजून तशी परिस्थिती बघून काळजी की त्यांना 2 लाख 2.5 लाख अशी मदत केली जाते. निश्चित या सर्व रुग्णांची काळजी आम्ही घेतो आहे. मी सकाळी मी नाशिकला तुम्हाला कळाल्याबरोबर मी सर्व डॉक्टरांशी बोललेलो आहे, सर्व अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. डॉक्टर सगळ्या पद्धतीने आम्ही काळजी रुग्णांची या ठिकाणी घेतो आहे. अजूनही आवश्यकता असेल तर आपण त्यांना हायर सेंटरला नाशिकला होत असेल तर मुंबईला सुद्धा आपण त्या ठिकाणी पाठवतो. तातडीची काही मदत देणार आहोत. तातडीची मदतच सांगतो मी. मला ते माहीत झालेलं त्यांना 10 लाख रुपये आता सिरियस आजारी आहेत, गंभीर आजारी आहेत किंवा त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे किंवा खर्च लागण्यात त्यांना आपण 5 लाख रुपये त्या ठिकाणी तात्काळ देतो आहे. थोडी कमी दुखापत झालेली आहे, त्यांना 2-2.5 लाख रुपयापर्यंत असा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अधिकृतपणे आतापर्यंत डेट होती. सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे. बसमध्ये साधारण 45 प्रवासी होते. जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत. त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत. 4 लोकांची डेथ झालेली आहे. त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत. सर्वजण हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते, हे खरं आहे? ते सगळं आता तपासाचा भाग आहे, ते तपासाअंती होईल. आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे. बाहेर कुठे पाठवले काय? काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. परिस्थिती नियंत्रणात. बस कुठं जात होती काय माहिती मिळाली का? अरे ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे, पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला. ठीक आहे, ओके. मॅडम, तुम्ही आज या ठिकाणी या अपघाताग्रस्त ठिकाणी बघण्यासाठी आले, काय सांगाल? मी नाशिकवरून आले आहे. मी सौ संगीता अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा अध्यक्ष. आज मला जेव्हा ही बातमी कळाली, जळगाववरून वसईकडे जाणारी बस खूप जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला आणि ते इथं चांदवडमध्ये उपजिल्हा रुग्णालय असतानासुद्धा तिथे ट्रामा सेंटर असूनसुद्धा व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही आणि अशा ठिकाणी खासदार पण डॉक्टर आहेत, आमदार पण डॉक्टर आहेत आणि संचालक पण माझ्या मते डॉक्टर आहेत ना, तरीसुद्धा ह्या ठिकाणी अशी सुविधा नाही. आज अनेक लोकांचे मृत्यू झाले. आज जर ही सुविधा असती तर आज अनेकांचे मृत्यू होण्यापासून ते वाचले असते. म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. बघून खूप दुःखदायक दुःख वाटतं आहे की ही परिस्थिती खूप वाईट घडलेली आहे. हे असं घडायला नको म्हणून आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक महिला आरोग्यमंत्री असूनसुद्धा तुम्ही कुठल्याही ठिकाणी इथं तुमच्या मतदारसंघामध्ये असो किंवा जिल्ह्यात कुठंच नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्री असूनसुद्धा त्यांचं कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा कुठल्याही स्लम एरियामध्ये कुठेही त्यांच्या दवाखान्याची व्यवस्था नाही आहे आणि ती व्यवस्था त्यांनी केली पाहिजे होती. कशासाठी पाहिजे असे मंत्री? वेळोवेळी ज्या ठिकाणी अपघात होतात, बंद पडलेले व्हेंटिलेटर आहेत ते सुरू करायला पाहिजे आणि मुंबई महामार्ग असूनसुद्धा त्या ठिकाणी खूप वेळा आजच मला वाटतं की दोन एक ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत, तर याकडे लक्ष दिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, नाशिक.